आता आपल्याला हा 261 रूम अलॉट केलेला आहे द्वारका निवास ना द्वारका निवास द्वारका भक्त निवास मध्ये तुम्हाला रूम दाखवला होती या अजून आम्ही काय ठेवलं वगैरे नाही सकाळचे तुम्ही बघू शकता किती 42 551 झाले आणि अजून मी एंट्री केली आहे जस्ट आणि आपल्याला असा वगैरे डिसेंटचा पाहायला साईबाबांचा फोटो पण लावलेला आहे तिकडे आणि हे आमचे मित्रपरिवार आहेत सोबत तरी आम्ही आता इथे राहणार आणि आपला एक शेड्यूल आहे 3-4 दिवसाचा 2-3 दिवसात आहे जसं होईल तसं तुम्हाला सांगतो पहिले टावेल वगैरे काय काय मागवायचं आहे ते पण मागवा आणि टावेल वगैरे नमस्कार आज आम्हाला वेलकम किट आता भेटलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला बघू शकता म्हणजे आता नाश्ता झाला आहे आणि खूप थोडा लेट झाला आमच्याकडून जरा रात्री लेट ट्रॅव्हल जास्त झालं त्या किटमध्ये काय आहे मी तुला सांगतो पेन भेटला आहे सांग अजून पेन भेटला आहे नोट करायसाठी डायरी भेटली आहे त्याच्यामध्ये जे काही पॉईंट आहेत ते आपल्याला मांडायचे आहेत आणि हे आहे श्री साईबाबा सनातन ट्रस्ट शिर्डी ते याच्याकडून आपल्याला हे पुस्तक भेटलेलं आहे ते काय मी तुम्हाला वाचून सांगेन इंडक्शन एक प्रकारचं फॉलो करायचं आपल्याला आणि एक महत्त्वाची वस्तू जी हर एक साई भक्ताला पाहिजे असते ती म्हणजे हे साई चरित्र ते भेटलेलं आहे आपल्याला आणि हेच पाहिजे होतं आणि आता आपल्याला भेटलं आता आपल्याला एका टूरसाठी जायचं साईबाबांच्या दर्शनासाठी म्हणून आता थोडं घाईत आहे म्हणून काय व्हिडिओ जास्त बोलू नाही शकत अपन तिकडेच भेटू चला नमस्कार सो आज हमारे स्टे था द्वारवती भक्त निवास में तो अभी यहाँ से हमें बस दी गई है पूरा साई बाबा के दर्शन के लिए और एक पूरा शेड्यूल है 2 डेज़ का जो हम लोग अभी करने वाले हैं इवेंट एक इवेंट ही है जिसमें हम लोग को एक किट दिया था जिसे मैं पीछे बोला हूँ अभी हम लोग यहाँ से निकले मेरे साथ मेरे दोस्त है एक बॉबी साईराम एक
रोहित खापरे आणि जो कॅमेरामॅन आहे तो अक्षय गुगे तो आहे. आणि आपण सर्व आता साईबाबाच्या दर्शनासाठी चाललो आहे. आणि न्यू क्यू लाईन आहे जे मेन्शन करायला सांगितलं होतं ते तुम्हाला सांगतो. न्यू क्यू लाईनमधून आपल्याला जायचं आहे. जे कसं असेल ते तुम्हाला आता समोर समोर बघू शकतो. चला आला असता त्याच्यात द्यायला पाहिजे तिकीट. दर्शनासाठी जसं असं मंडळ हेच ते समाधी मंडप ते आपल्या सगळ्यांकडे असं बनवायचं. क्यू लाईन मधून लागून आपल्याला आत आता ही दर्शन क्यू लाईन आहे. आपल्याला मुखदर्शन करायला जायचं त्याची एक लाईन आहे आणि एक आहे आपल्याला आतमध्ये जाऊन समाधीच्या इकडे. आता कुठली लाईन आहे आता मला एवढं माहिती नाही. मुखदर्शनची तर दिसतंय लेट्स काय ट्विट वगैरे असतील ना तुमचे. हो बऱ्यापैकी आपण कनेक्ट करू. नक्की 100%. मी नसलो तरी युट्यूब व्हिडिओज बघतो आणि त्याचे कंटेंट मला मी माझ्या ट्विटर लाईन ऐकलाय. हा कुठे गेला? अय अय हां आता आपण झालेलं आहे हनुमान मंदिराचं दर्शन झालेलं आहे आपल्या इथे. आता आपण जाऊया दुसरीकडे बघू शकता. तर लेट्स गो. एक सेकंड 2 मिनट में आए 2 मिनट में आए रुको ना. प्रॉब्लेम होईल रे बाकी काय नाही. आलो हे बघू कुठे आपण द्वारकामाई. हे इथे काढ बॉबी. हे इथे घे. आता आपण द्वारकामाईच्या इकडे बघू शकता. ही ID दिली जेणेकरून आपल्याला आयडेंटिफाय राहतील आणि आपले किती मित्र आहेत हे राहतील. फोन येतोय पण त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवतो. इकडे बघू शकता तुम्ही आजूबाजूचा परिसर. हेलो सर वेट करो आप जगह पे. 2 मिनट चालेल. चलो आगे. हेलो चलो थांब आतमध्ये काढायचं. इधर आगे
येऊ शकतो. हो तिथे नाही जायचं का? नाही तिकडे नाही. बंद करा, बंद करा. इथनाच व्हिडिओ. मोबाईल अलाउड नाही. इकडे व्हिडिओ काढ. नमस्कार. असं उत्कृष्टप्रमाणे आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही गंधक वगैरे बघू शकता. एकदम भारीप्रमाणे आपलं दर्शन झालं आहे जसं हर टाईम होतं. आता आपण दर्शन केल्यामुळे आतमध्ये व्हिडिओ काढणं अलाउड नसल्यामुळे आपण तिकडे ते जे आपण रूल्स आहेत ते पाळलेत आणि तिकडे व्हिडिओ नाही काढला आहे. आता आल्यावर आपण जे आपल्याला कंटेंट येतील त्याच्यावरती आपण शूट करू. आता आपण ते साईबाबांच्या इकडे आहे जिथे तो झाड असतो ना त्याच्या इकडे आपण त्याच्या एकदा आपण दर्शन वगैरे करू आणि मग फिरू. चला. ओम साईराम. नमस्कार. आता आपण श्री गुरुस्थान ह्या जागेवर आलो आहोत जसं तिकडे लिहिलेलं आहे. आणि आपण बघू शकता ह्या बाजूला साईबाबांचा जो नीम का झाड आपण बोलतो तो वाला नीमचा झाड जो आहे तो ह्या बाजूला आहे. आणि हे त्यांची एक फोटो लावून आपण ते इकडे बसायचे असं इथे आपण सांगतो. आणि ह्या बाजूला बघाल तर इकडे लोक त्यांच्या श्रद्धेनुसार म्हणजे उदबत्ती वगैरे लावतात आणि त्याचा टिक्का वगैरे आपण लावू शकतो तसं. आणि आता आपण बाहेरचा परिसर जो आहे तो आपण घेऊया. लिंबाचा पाला गोड आहे जसं ते बोलतात ना कडुलिंबाचा पाला तसं ते तेवाला आहे. आता आपण बाहेर जाऊया आणि बाहेरचा परिसर सुद्धा तुम्हाला दाखवतो. चला. नमस्कार. तर अशा प्रकारे आज आमचं साईबाबांचं दर्शन पूर्णपणे खूप छान पद्धतीने झालेलं आहे. आमच्या या दर्शनासाठी बाकी VIP गेस्ट इथे ट्रस्टने बोलवले गेले होते. होम मिनिस्टर अमित शहा सर यांची एंट्री होती. तर त्या एंट्रीमध्ये आम्हाला अमित शहा सरांची एक भेट झाली. सो आम्हाला श्री गुरुस्थान टेम्पल आहे हे. ते साईबाबांनी इथे आधी गुरुस्थान घेतलेलं. विभूती घेऊन आपण असं पुढे यायचं असतं हे तुम्हाला माहिती आहे. आणि इकडे प्रसादी सुद्धा भेटते आपल्याला जसं या लोकांनी केलेलं आहे. ही सेवा सुद्धा दिलेली आहे बघू शकता. हे पुढे नाही ना उसको बंद कर. अक्षय सिनेमॅटिक नको बघा काय. आता तुम्ही या साहेब बघू शकता श्री भाऊ महाराज हे ते यांची समाधी आहे. आणि इकडे आपण बघू शकता हे परिसर आहे जिकडे श्री भाऊ महाराज यांची पण समाधी असते. आता ह्यांच्या बारेमध्ये बघायला गेलं तर इकडे सुद्धा लिहिलं आहे संत भाऊ महाराज कुंभार. ते एक एन्शियंट होते यंग एजमध्ये एन्सिस्टर लिव्हिंग इन स्मॉल विलेज इन निमगाव. भाऊ महाराज वॉज अ ह्यूज काइंड हार्ट साईबाबा डिओटी. हे साईबाबांचे भक्त होते असं लिहिलेलं आहे इकडे. आणि हे अबाउट 5 adult 5 इव्हेंट ॲट साई मंदिर अँड मेनी टाइम्स तीर्थयात्रा 27 दिली. ओके. त्यांच्या बारेमध्ये काय इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही वाचू शकता. चल. नमस्कार. आता आपण दुसऱ्या ठिकाणी जात आहोत. इथे आहे हाजी अब्दुल बाबा समाधी 1954 या ठिकाणी. तर आता बघू शकतो तुम्ही या बाजूला आहोत आपण. नाही ते सांगितलं.
नमस्कार. आता आपण दर्शन करून आलो हाजी अब्दुल बाबा. आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही असे म्हटले, पण ठीक आहे, आपण आपलं दर्शन करून आलेलो आहे श्रद्धेने पूर्ण. आता तुम्ही बघू शकता इथे पोलीसवाल्यांचा पण एकदम प्रॉपर बंदोबस्त केलेला आहे आणि सुरक्षेची फुल काळजी केलेली आहे. इथे वारंवार पुसलं विसलं जातं आहे. इथून मला ते हायजीन बघून खूप आवडलं. आणि जे आमचं नाश्ता होतं ते सांगायचं तुम्हाला राहूनच गेलं. नाश्ता एवढा उत्कृष्ट होता, तोंडाला चव अजून पण इथे जेव्हा आठवण काढतं. आणि एवढा भारी नाश्ता होता आमचा आज. नंतर नाश्ता केल्यानंतर आम्ही डायरेक्ट, आम्हाला टाईम भेटला नाही कारण की आम्ही रात्री पहाटे आपण 6 वाजता आलो ना, पहाटे 6 वाजता आलो आणि आपण डायरेक्ट मग इकडे आलो. 6 वाजता आपण मग 8 वाजता उठलो, नाश्ता वगैरे केला. 8:30पर्यंत आपण या साईबाबांच्या दर्शनासाठी आलो. आतमध्ये पण व्हिडिओ काढायला भेटली नाही, पण साईबाबांचं मनसोक्त दर्शन करायला भेटलं, तेच आमच्यासाठी खूप आहे. आता आपण जाऊया आणि भेटू पुढे. चला, ओम साईराम. नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललो आहे म्युझियममध्ये. बघू शकता या. तर ही जी फोटोग्राफी आहे ती आहे प्रेझेंट जेव्हा काढली होती तिथे फोटो घेतात ते बिंदच गोष्ट आहे. आपण अरे मी आहे ना, ये. तुला काय करायचंय, तुला काय करायचंय? तर आता आपण तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर आलो आणि इकडचं काही दृश्य आहेत म्युझियममधले ते तुम्हाला दाखवतो. सोबत थोडी लाईन आहे, गर्दी जास्त असल्यामुळे, शनिवार रविवार असल्यामुळे, विकेंड असल्यामुळे गर्दी थोडी जास्त आहे. पण आपल्याला हे थोडंसं बेनिफिट भेटल्यामुळे थोडं आपलं लवकर होतं आहे. चला आता मी तुम्हाला पुढे दाखवतो. या बाजू आता आपण जवळपास पोचलो आहे साईबाबांच्या म्युझियमच्या जय ओम साई. साईबाबा वापरायचे, जे साईबाबा यूज करायचे. साईबाबांची जे चप्पल आहे पादुका ते पण तिकडे आहे. आणि हे फोटो आहेत आणि साईबाबांचे हे वस्त्र आहेत साईबाबांचे. ते बघा यावर ते ग्लॉसी असल्यामुळे एवढं दिसत नाही. तर आता आपलं म्युझियमचं सुद्धा आता आपण चाललोय. दुसरं कुठे आहे आता काय आपल्याला पुढे चालू. हा बाबाजी इकडे झोपले होते, ते बेड आहे तिथे बाबाजी लास्ट आहे सांगितलं आहे. चला आणि हे जे आहे ते बाबा तिकडे जेवण बनवायचे, ते तुम्हाला माहिती असेल सर्वांना. बाबाचा भंडाराला बाबा असे भंडारामध्ये जेवण बनवायचे. हे त्याचे काही वस्तू आहेत ते बाबाने ठेवले. आता आपण बाहेरच्या साईडला जाऊया
पण या साईडला तुम्ही दृश्य बघून घ्या जसं मला वाटेल. आणि थोडंफार अगर काही चुकलं असेल तर माफ करा, कारण की आम्हाला एवढं जास्त याच्याबद्दल काही मालूमत नाही. मला मी लवकरच चांगल्या याच्यात हे बघा त्या काळचे दगड होते श्री हनुमानांचे जुने आयडल्स अशा प्रकारे आपलं म्युझियम जे दर्शन आहे ते संपूर्ण झालेलं आहे. आणि आता आपण आजूबाजूचा परिसरसुद्धा बघितला आहे जसं आहे. आता आपण काय ते सांगतात त्याच्या इन्स्ट्रक्शननुसार जाऊ आणि पुढे आपण काय ते सांगतो. चला आहे. चला आता आपण आलो आहोत लेंडी बागेत. इथून व्हिडिओ घेतो तो, पण त्यामध्ये आम्हाला दिसलं लाडू काउंटर, तर लाडू पण घ्यायचं आहे. ते आम्हाला आत्ता लक्षात आलं आहे आम्हाला घरच्यांसाठी. आता सोबत आपण पहिले पार्क फिरून येऊ, नंतर मग पुढचं जरा आम्ही थकलो एवढे. आता आमचा एक मित्र आहे बॉबी शिंदे करून, बॉबी शिंदे हे आहेत जे तुम्हाला अक्षय गिगे आम्ही सांगत होतो ते आमच्यासोबत आहे. अक्षय जरा इकडे हे आहेत जे आपल्या व्हिडिओसाठी, अगर व्हिडिओसाठी काही रॉंगलिंग आले तर ह्याला पकडायचे आपण. आणि आता मला बॉबी सांगेल काय ते, थोडंफार बॉबी इन्फॉर्मेशन देईल आणि थोडंफार रोहित पण देईल आणि थोडं अगर गुगलने अक्षयने दिलं तर देईल. आता जाऊया आपण पहिले रोहितची सुरुवात करू आणि यांचं पण एक खूप चॅनल वगैरे झालं तर चांगलं. तर आपण बघूया तलावाकडे बघूयात. जिथे एक सुंदर अशा प्रकारे तलाव आहेत, त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये कमळं आहेत जी पिंक आहेत, व्हाईट आहेत. खूप लोकांनी असं मान्यता दिली आहे की इकडे पैसे फेकल्यावर ते बघू बरोबर विष पूर्ण होते, जसं आपल्या आधी सांगितलं. ऍक्च्युअली त्या ज्या पाण्याच्या सर्कलमध्ये जर तुमचा कॉईन गेलात तर तुम्ही लकी आहात आणि तुमची विश पण कम्प्लीट होते, असे त्या लोकांची मान्यता आहे. विचार करा, एका पानावरती 5-5 कॉईन आहे तरी पण पान डुबत नाही. अँड हा स्तंभ जो हिंदुत्वाचा प्रतीक करतोय, जो एक झेंडा खूप हिंदुत्वाला प्रतीक करतोय आणि त्याच्यावरती भगवा झेंडा पसरला, खूप अभिमानाने मान अशी गौरवाने ऊर भरून येतोय. खूप छान आहे. आणि बाकीचा जो लोकेशन आहे तो तिथे तुम्हाला दिसतोय, तो धबधबा आहे. पुढची माहिती आम्हाला बॉबी विलास शिंदे हे देणार आहेत. सो बॉबी कंटिन्यू करेल, नेक्स्ट मग अक्षय कंटिन्यू करेल. नमस्कार, मी बॉबी शिंदे. मी असंच हे लेंडी पार्क आहे मंदिराच्या बस थोडंसं मागच्या साईडला आहे. तर आता इथं बसायला वयस्कर लोकांना बसायला वगैरे सगळं केलेलं आहे. तसंच फिरता फिरता मी इथं आता एक विहीर बघितली आहे. ते विहीर म्हणजे एक प्रकारे बाबा इथून पाणी वगैरे घ्यायचे यूज करण्यासाठी. तसंच हे कोणाला बघता आढळलं आम्हाला, तर त्याचं असं बघितलं आहे की पैसे वगैरे टाकलेले आहेत, तर ते पैसे वगैरे आतमध्ये किंवा कचरा वगैरे जाऊ नये म्हणून त्यांनी जाळे वगैरे लावून ठेवलेले आहेत. आणि हे लहान पोरं पण असतात इथं, त्यामुळं कसं त्याच्या सेफ्टी बघून त्याचा गैरफायदा उचलून तिथं पैसे वगैरे टाकतात हे सगळं. त्यामुळे जरा असं करू नका. ट्रस्ट आपल्यासाठी एवढं करते तर आपण पण त्यांना थोडं सहकार्य केलं पाहिजे. बस. नमस्कार. आता आम्हाला आधीच एक मेसेज आला होता ग्रुपवरती की इकडे अमित शहा आलेले आहेत आणि होम मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र सेंट्रल इंडिया, नॉट महाराष्ट्र, इट्स फॉर इंडिया. आणि आता आपण जे चाललो आहे, मी आता लेंडी पार्कच्या परिसरमध्ये फिरतो आहे आमच्या मित्र परिवार आणि आम्ही. आता ते आलेत आणि आम्हाला माहिती नाही कुठे. खरं तर आम्हाला बोलले होते तिकडे आम्हाला भेटवणार वगैरे. आमच्या ग्रुपवरती सर्व मेसेज होते साईबाबा सोशल शिममेटमध्ये. आणि ट्रस्टला आम्ही धन्यवाद सांगतो की आम्हाला ही संधी दिलात आणि आम्हाला इकडे बोलवल्याबद्दल. असंच पुढे काय असेल तर आम्हाला बोलवा आणि आम्ही पण असं सहकार्य करू ट्रस्टला. आता आपण चाललो आहे, थोडे लाडू वगैरे घेऊ घरच्यांसाठी आणि मग आपलं ट्रस्ट जिकडे नेल तिकडे. आता तुम्ही बघू शकतात की खूप परिसर बघा. होम मिनिस्टर अमित शहा यांच्यासाठी खूप रश जमा झालेला आहे इथे त्या ठिकाणी. पूर्ण हे बारीक खूप टाईट आहे. CISF आहे, पोलीस आहे, कमांडोज आहेत, खूप टाईट.
वन डे वी विल कॅमेरा ठेवतात ना याला. सर जी यहाँ पर से प्रस्थान कर रहे हैं. बहुत बहुत धन्यवाद. काफी समय सोनू निगम सर ने हम सबके लिए दिया, साईं भक्तों के लिए दिया. इसका कारण यही है कि सिर्फ पद्मश्री नहीं बल्कि सोनू निगम सर एक साईं भक्त भी है. जोरदार तालियों के साथ. बहुत आपने हमेशा सिखाया देना सीखो, बांटना सीखो और हर कार्य में भक्ति का भाव रखो. आज के इस डिजिटल युग में जहां हर अंगुली की छुअन एक आवाज बन जाती है, जहां हर पोस्ट हर वीडियो किसी के दिल तक पहुंच सकता है, वहीं से जन्म लिया इस विचार ने साई ब्लेसिंग बटन ने. ये कोई साधारण बटन नहीं बाबा, ये आपके आशीर्वाद का प्रतीक है. हर उस इंसान के लिए जो शब्दों, तस्वीरों और वीडियोस के जरिए अच्छाई फैलाना चाहता है. जब कोई इस बटन को अपने दिल से अपनाएगा तो वो सिर्फ एक क्रिएटर नहीं रहेगा, वो आपका संदेश वाहक बन जाएगा. इस साई ब्लेसिंग बटन के पीछे एक ही भाव है बाबा कि हर कंटेंट में करुणा हो, हर संदेश में भक्ति हो और हर क्लिक में आपका आशीर्वाद झलके. आपका ये बटन याद दिलाएगा हर इन्फ्लुएंसर को कि शक्ति सिर्फ टेक्नोलॉजी में नहीं बल्कि सद्भावना में है, श्रद्धा और सबरी में है. हे श्री साई, ये बटन जब भी किसी के हाथ में जाए तो उसके मन में ये भाव जगाए कि वो जो बोले, जो बनाए, वो किसी को दुखी न करे बल्कि किसी की राह रोशन करे. श्री साई ब्लेसिंग बटन एक छोटी सी निशानी पर एक गहरी साधना, आपकी कृपा का वो डिजिटल स्पर्श जो हर क्रिएटर को सद्भावना का संचारक बना देगा. फिर उसके बाद रील कॉन्टेस्ट का वीडियो है सर, उसको हम लोग देते हैं 1 मिनट में सर. बहुत प्रणाम सभी साहब को, बहुत बहुत नमस्ते. मेरा सौभाग्य है कि मुझे आज आप लोगों के बीच में यहाँ पे आने का अवसर मिला है. शिरडी से दुनिया तक बहुत ही यूनिक चीज़ कर रहे हैं आप लोग, क्योंकि सोशल मीडिया एक ऐसी चीज़ है कि मैंने मेरे फ़ोन से इंस्टाग्राम और फेसबुक ऐप्स ही हटा दिए हैं, क्योंकि इतना टाइम वेस्ट होता था मेरा दुनिया में क्या क्या सबके स्टेटस पढ़ के, स्टोरीज पढ़ के. तो अब मेरे पास खूब टाइम है, आज वेस्ट करता रहता हूँ मैं खूब. लेकिन हाँ, ये बात तो है कि जब सोशल मीडिया हम ग्रहण करते हैं तो हम इंतजार पिछले कई दिनों से कर रहे थे, वो घड़ी आज हम सारे लोग मिलकर सेलिब्रेट कर रहे हैं. आप सभी का स्वागत करता हूं. सोनू सर का मंच पर स्वागत है. सोनू सर मंच पर उपस्थित हैं. सर आपको देखने के लिए, आपको सुनने के लिए ये तमाम इन्फ्लुएंसर्स, यूट्यूबर्स आज यहाँ पर उपस्थित है. दुनिया के तमाम शहरों से, तमाम राज्यों से आज सभी साईं भक्त उपस्थित है. आप सभी की ओर से सोनू निगम सर का हार्दिक स्वागत. ठिकाणी आता आपण ऑडिटोरियमला बोलवलंय. काय माहिती ते म्हणजे इकडे सिंगिंग कॉम्पिटिशन नाही, अमित शाह झालं, अमित शाह झालं, आता सिंगिंगचं आम्हाला या ऐकायचं. त्यानंतर जेवण वगैरे होईल आणि हे थोडं लेट झालं कारण की अमित शाह आले होते, त्याच्यामुळे थोडं इग्नोर करा. आता सकाळपासून पोरं उपाशी आहेत, पण नाश्ता एकदम बरोबर नाश्ता काय दिलं म्हणजे हो, हे सर्वांना भेटलेलं आहे. आमच्या टीमला काय भेटलंय, पाणी भेटलंय, काय भेटलंय. हे 4 आपले आहेत. बाराशे
हेलो सभी साई भक्तों को निवेदन है कि कृपया आप 10 मिनट का ब्रेक होगा। आप चाय, पानी, कॉफी और वॉशरूम जाके आ सकते हैं। बराबर 15 मिनट के बाद हॉल में प्रोग्राम शुरू होगा। अभी 10 मिनट का ब्रेक है। उस ब्रेक में आपको चाय, कॉफी, पानी पीना है और वॉशरूम जाके आप हॉल में आइए प्लीज। धन्यवाद। ओम साई राम। हॉलमध्ये जा आणि डायरेक्ट आहे का ना एकदा माईक वगैरे लावला नाही, पण मित्रांचा जो सौभाग्य आहे तो खूप चांगला. आता जाऊ दे ना, आता काय कष्ट तर दिसायला पाहिजे. भगवान का दिया नाना के पास सब कुछ है. नाना का सपना था बाबा के समाधि मंदिर के VIP दर्शन करने का. बाबा की कृपा से आज वो भी हो गए. अच्छा है, रोहित भाई ने भी दर्शन करे, यश भाई ने भी दर्शन करे. नाना यही बोलकर जाएगा, नाना को दर्शन कर कर बहुत मजा आया. अरे वाह, बहुत मजा आया. यही बोलकर जाएगा, बाबा के दर्शन करके गारंटी के साथ सबको मजा आया होगा. माँ जी को बोलना जाकर बहुत मजा आया साईनाथ बोलने का. ओम साई राम. अभी सुनना, वहाँ कभी समय मिला ना तो बहुत मजा आया. हाँ हाँ, कसं आहे? खाना आहे, जेवण खूप छान आहे. आता भूक लागली, आता जेवण. मस्त नियोजन केलं.
नियोजन केलं, आवडलं. आता आपण पोचलोय हॉटेलचं नाव थोडं अवघड आहे, त्यामुळे थोडं समजून घ्या. बोर्डाई काहीतरी आहे आणि इथे आमची स्टे केलं म्हणजे जेवणाचं वगैरे. तर बघू आता कसं काय होतं. पहिलं तर आम्ही लवकर आलो आहे कारण की तिकडे भजनासाठी बोललो होतं आणि आम्ही झोपून गेलो आणि डोकं दुखत होतं. मग पोरं मित्र बोलले की सर्व चला जाऊ करून नाव या. सो काय तसा लंचची सेवा झालेली आणि आपण तर लंच करायला बसलो प्रॉपर. मस्तपैकी जेवण दिलेलं आहे आपल्याला साईबाबाच्या ट्रेस्टने. खूप आशा आहे, खूप खरं वाटतं. सो गाईस हे टाट आहे, आपल्या सर्वांचा सूप भेटलं होतं आणि हे सर्व आहे. काढ. नमस्कार मित्रांनो, आज दिवस दुसरा आहे आणि आता आम्ही आमच्या रूमच्या बाहेरच आहे, द्वारावरती निवासच्या इकडे. आणि तुम्हाला काय सांगू, फुल रात्र म्हणजे आम्ही 10-10:30पर्यंत आलो असेल, पूर्ण जेवण वगैरे करून तिकडून. आणि दिवस दुसऱ्यामध्ये आम्हाला पहिले आता जातो आहे आम्ही खरं तर नाश्त्यासाठी. नाश्ता केल्यावर आम्हाला एक कालसारखं शेड्यूल आहे, म्हणजे एक बस येणार, बसमध्ये आपण बसणार आणि आपल्याला वन स्टॉपमध्ये नेणार. वन स्टॉपमधून सेकंड स्टॉप. ते जसं आपल्याला एक पूर्ण लिस्ट दिलेली आहे, आपल्याला काय काय करायचं आहे, काय काय नाही करायचं आहे, तसं आपल्याला ते सर्व करायला लावणार आहेत. तर बघू आता तर आपल्याला हॉस्पिटलसाठी जायचं आहे पहिले. तर जसं त्या लिस्टमध्ये दिलं आहे आम्हाला, तर हॉस्पिटलला जाऊन एक दोन शूट करू अँड देन घरी. आता हे सबमिट म्हटल्यावर आपल्याला एक एक जागेवर जावं लागतं, जे जे त्यांनी दाखवणार किंवा त्यांना ते प्रसिद्ध करायचं असेल. तर आता बघूया, पहिले नाश्ता करायला जाऊ, तुम्हाला थोडे व्हिडिओ बघा अँड मग डायरेक्ट हॉस्पिटल भेटूया. आज आपल्याला तो बटनसुद्धा भेटणार आहे कदाचित, एवढं मला काय प्रॉपर माहीत नाही कोणाला भेटणार आहे, पण अगर भेटलं तर तुम्हाला जरूर दाखवेन. काय ते सिल्वर नाणे तर कोणाला पण भेटणार आहे. चला, जय हिंद जय भारत. सो आज आपला लास्टचा दिवस आहे शिर्डीमध्ये. आजचा टूर आपली सोशल सर्व्हिस मीडियामध्ये शेवटचा दिवस आहे. तर आपण आज पुन्हा एकदा आपल्याला एक फॉलोअप दिलं जाणार आहे. नाही, जसं काल होतं ना 7 वाजता उठायचं, ब्रेकफास्ट करायचं, तसंच आहे. पण आजसुद्धा आम्ही काल म्हणजे लवकरच होता 8 वाजता, आज थोडं 9 वाजेपर्यंत एक्सटेंड केलेलं आहे, कारण की 2-3 वाजेपर्यंत सर्व कार्यक्रम आटपतील. हां, मग तसं आज आहे. इथून आपल्याला पहिले नाश्ता करायला जायचं आहे. नाश्ता केल्यावरती जसं आम्हाला लिस्टवरती दिलं आहे कुठे कुठे जायचं आहे, ते सर्व एक आम्हाला संस्थांनी बस केली आहे. त्या बस सेवेने आपल्याला तिथे पोचायचं आहे. X to BZमध्ये जिथे आपल्याला जायचं ते सर्व जाणार आहे आपण. आणि अजून काय, आणि बाकीचा जो काही प्रवास आहे सोबत बघा, अजून एन्जॉय करा. बाकी काही नाही. आमच्या चॅनलला ओम साईराम, सर्वांनी कमेंटमध्ये ओम साईराम लिहायला पाहिजे, जे जे साईबाबांचे बघते. बाकी अजून काय बोलत नाही. चला माझ्यासोबत सोशल सबमिटसाठी निघालो आहेत आम्ही नाश्त्यासाठी. लेट्स गो. आपली सेकंड फ्लोअरवरती आहे आणि इथून परिसर बघू शकतो तुम्ही. सेकंड कडक वाटतंय ना. इडली आहे, हे आहे, पावभाजी आहे. अजून काय रे? इडली आहे, पुरी आहे, पावभाजी आहे, शिरा आहे, हे आपलं उपमा आहे. सर्व कसं आहे? हेच आपल्याला काल आवडलं होतं का? हेच आहे भाई, हेच ते 2 पदार्थ आहेत उत्कृष्ट. आज तर आम्हाला इडली पण आवडली. काल ते साईबाबांचा किरदार केले होते ते बरोबर ना? काल साईबाबांचा किरदार केलेले.
गुलाबने आमचं वापिस हे केलंय. मॅनेजमेंट टीम एक नंबर आहे. काय बोलतो रे? दाखवायचे राहिले होते ते असे संस्था बस करते आम्हाला. चला थांब. अरे आपली जे गेलोय साई बाबा ट्रस्ट संस्थान. सर्व लिहिले रे. साई बाबा संस्थान ट्रस्ट. आता आम्ही निघालो आहोत. थोडं प्लॅनमध्ये चेंज होतं म्हणून आता हॉस्पिटल नाही तर डायरेक्ट आश्रमला जाणार आहोत. आणि तशी माझी टीम आहे ती मी दाखवतो. बॉबी आमची ही गँग आहे. आम्ही पूर्ण दिवस हेच होतो. आम्ही गँग आणि आम्ही पूर्ण 3 दिवस केलं ना आपण. आज आमचा लास्ट दिवस. 1 नाईट अँड 2 डेज. प्रॉपर आजचा दिवस लास्ट असू शकतो कदाचित. पण जसं आहे तसं सांगू तुम्हाला. चला AC पण नियोजन बघा तुम्ही एकदम प्रॉपर काय बोलतात व्हेंटिलेटेड दिलेले आहे. जरा बरं वाटतंय. चला सगळे चार्ज आहेत. आतापासून मोबाईल घेऊन काढले. नंतर 2 नंतर मग सगळ्यांचे तोंड आचे होते. अक्षय माझ्या सोबत राहतात. तू पण राहील तुला यायचं होतं. जातो पण तुला कॅमेरामध्ये. यहाँ पे इंस्ट्रक्शन दी जाएंगे. एक दिन में रह सकते हैं. इसका जो बुकिंग है वो 80% ऑनलाइन, 20% ऑफलाइन है. ऑफलाइन में यहाँ पे सब सुविधा कर दी है हमने. और भक्तों को भोजन के लिए मतलब ऊपर भोजनालय में भक्तों को भोजन मिलता है. वो सवेरे 10 बजे से शाम को 10 बजे तक चालू रहता है. उसके बाद अगर फेस्टिवल साल में ज़्यादा गर्दी बढ़ी तो रहने की व्यवस्था के लिए हमने फेब्रिक शेड बनाए. उसमें अतिरिक्त 1000 लोगों की रहने की व्यवस्था हम यहाँ पे करते हैं. और पीछे हमने एक एम्पी थिएटर बनाए कल्चरल प्रोग्राम के लिए. वहाँ पे अभी व्यवस्था करने की चालू है. अभी हाँ प्रोसेस में होगा. ओके. स्वच्छता हर दिन में यहाँ पे 7000 लोग आते हैं. 7000 लोग आते हैं. क्या क्या फैसिलिटी यहाँ पे हम हर रोज एक भक्तों को 24 आवर्स के लिए रूम अलॉट करते हैं. एक रूम में 3 लोगों के लिए 3 बेड है और 2 एक्स्ट्रा बेड हम प्रोवाइड करते हैं. और नॉन AC का रेट जो है 250 रुपीज़ फॉर 3 पर्सन. सीनियर सिटीजन्स के लिए हैंडीकैप और सीनियर सिटीजन के लिए ऐसा कोई कैटेगरी नहीं यहाँ पे. मगर रूम हर एक को उपलब्ध हो जाए. और ऐसे पत्रकार के लिए हम लोगों के लिए कुछ है क्या? पत्रकार के लिए कुछ बना नहीं ऐसा कोई ऐसा नहीं. मंदिर से कितना दूर है? मंदिर से 1 किलोमीटर दूर है. और अपना बस स्टॉप से
बस स्टॉप से भी 1 किलोमीटर, मंदिर और बस स्टॉप नजदीक नजदीक। साई मंदिर जाने के लिए कुछ व्यवस्था है व्यवस्था है, संस्थान की? हर 15 मिनट में बस यहाँ से उपलब्ध है। और जो आपने खाने के लिए बोला वो भक्ति खाने के लिए वहाँ पे जाना पड़ता है या प्रसाद? यहाँ पे प्रसाद यहाँ पे सेपरेट है। वो फ्री भोजन व्यवस्था है। अच्छा, फ्री भोजन सेम क्वालिटी। और उसके बाद द्वारावती जहाँ पे आप लोग रुके हो वहाँ पे 3 से 16 रूम है। हाँ, तो उसमें से अगर 4 15 हुए 1200, 1200 प्लस 7.5 हो गया, 8.5 9.5 और ये वहाँ पे 5,000। साई धर्मशाला करके वहाँ पे हॉल है। हाँ। एक हॉल में 20 लोग रह सकते हैं। वो कितने हॉल है? लगभग 2 हॉल। इकडे तुम्ही बघू शकता हे जे आहे इकडे या बाजूला तर बुकिंग अमाऊंट आहे प्रॉपर एकदम रोहित आपल्यासोबत आहेत। रोहित याच्यावरती काय कुठे आहेत कुठे आहेत बोला। हा ना, तुम्ही बोला आधी सर। आम्ही बोलू का? मला नाही बोला नमस्कार, शूटिंगमध्ये आज 2 दिवस झाले फिरतोय आणि शूटिंगमध्ये भक्तनिवास दाखवायला आणलेला आहे। तसंच भक्तनिवास भक्तांसाठी चालता संस्था एवढी करते ना, आज बघू शकता इकडनं लाईन वगैरे, रूमची व्यवस्था वगैरे, जे पण बाहेरून येतात ते लोक त्यांची राहण्याची कमी किमती खाणं पिणं हे ते भोजन वगैरे सगळं। चाय आम्ही बघितली होती आपल्या द्वारावती निवासजवळ 2 रुपये चाय आणि 3 रुपये कॉफी। 3 रुपये कॉफी चांगलं आहे ना। आपल्या इथं बघायला गेल्या 10 रुपये आणि 5 रुपये बॉबीची रिअलिटी असते आपण। आज आपण आलो आहोत साईबाबांच्या या संस्थेमध्ये। इथे आपण बघू शकतात हा डोनेशन काउंटर आहे। इथे आपल्या स्वइच्छेने आपण आपलं डोनेशन करू शकतात आणि निशुल्क दर्शन पास आहे, त्याचे ₹200 आहेत। बाकी ऑनलाईन पासेस पण भेटू शकतात आपल्याला इथे। आपल्याला जर ऑनलाईन पासेस घ्यायचे असेल तर या लोकेशनला यावं लागेल। या लोकेशनचा आणि बाकी इथे काही ज्या नियमावली आहेत त्याचं आपल्याला पालन करायचं आहे। तर त्यांनी काही गोष्टी इथे पॉईंटमध्ये मांडलेल्या आहेत, त्या एकदा तुम्ही बघून घ्या। पर रेट पण लिहिलेले आहेत बघा। AC रेट विचार करा। AC पाहिजे असेल तर 250 रुपये, बघून घ्या। AC पाहिजे असेल तर 250 आहे। बाहेरच्या इथं गेलं तर 800 रुपये, 900, 1000 अशा रेटने इथे। आपली संस्था जर आपल्याला एवढी जर चांगलं हे करते, तुम्हाला यायला काय हरकत आहे? चांगलं आहे ना, इथं सगळी सोय सुविधा आहे, सगळ्यांना राहायला वगैरे, खाणं पिणं सगळं आहे। बघू शकतात आमची अशीच अर्धी मीडियावाले इकडं आलेले आहेत, तुम्ही बघू शकतात अर्धे मीडियावाले इकडंच उभे आहेत। पैसे काढ की पेड दर्शन पास आहे, तो पेड दर्शन पासचा काउंटर इथे जो ऑफलाईन आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे। पण ज्यांना ऑफलाईनला जर गर्दी जास्त होत असेल तर संस्थेने मॅनेजमेंट पण केली आहे। संस्थेने मॅनेजमेंट अशी केली आहे की ऑनलाईन पद्धतीने पण आपण इथे पास काढू शकतो। त्याची प्रोसेस आहे नॉर्मल, तुम्हाला ते स्पेशल एंट्री पास करायचं आहे। वोटर नेम आहे, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा, तुमचं आधार कार्ड, कंट्री, डेट ऑफ दर्शन, तुमचं जे काय क्रायटेरिया आहे तो टाकायचा आहे, मोबाईल, एज, ID प्रूफ अँड देन रिपोर्टिंग प्लेस, सिटी, स्टेट अँड देन कंटिन्यू। तुम्हाला जे डिजिटल चार्जेस आहेत ते 200 रुपीज आहेत, ते तुम्हाला इथे ऑनलाईन पे करायचे आहेत। तुमचा कॅप्चर येणार आहे, ते कॅमेरा आहे। तर ही साईबाबा संस्थान ट्रस्टने एक काउंटर मॅनेजमेंट सिस्टम केली, ती खूप छान केली आहे। ओके, सो करो का सर? यहाँ पे कियोस्क फैसिलिटी अवेलेबल है। जो भी भक्त यहाँ पे रूम लेता है उसको अगर आरती का पास होना है तो उसको खाली वहाँ पे पास मिल जाता है। यहाँ पे
हाँ PRO जाने की ज़रूरत नहीं वहाँ पे, इसको यहाँ पे पास इश्यू हो जाता है। ओके, तर संस्थेच्या काही मेंबर्सनी पण याच्याबद्दल पूर्ण माहिती दिली आम्हाला. काही पॉईंट होते ते त्यांनी पूर्ण पद्धतीने मांडलेले आहेत. आणि नमस्कार, मी बॉबी शिंदे. शिर्डीमध्ये आज 2 दिवस झाले फिरतोय. आम्हाला सगळी संस्था वगैरे दाखवलेली आहे. आज मी या एका संस्थेवर आलेलो आहे. तुम्ही बघू शकता जी 24 आवर्स चालू राहते, उपलब्ध आहे. तसेच आता आतमध्ये आपण तुम्हाला दाखवू कसं आहे काय ते. या तुम्ही बघू शकता आता एक सुंदरशी साईबाबांची एक मूर्ती आहे. माणसाचे मन भावू शकते. बघू शकता तुम्ही, दाखवा एकदा तुमचं. तसेच लोकांना बसायला इथं सगळं सुविधा बसायला. आता तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी एक लाईव्ह दर्शन जे दाखवलेलं आहे साईबाबांचं, बघू शकता तुम्ही. आज बघू शकता इकडे या ठिकाणी साईबाबांची मूर्ती प्रॉपर त्यांची चित्रीकरण केलेलं आहे छोट्याशा ह्याचं. त्याचं पण एकदा तुम्ही दर्शन घ्या आणि कसं आहे बघा. तसं बॉबी ह्याच्या आधी बोलत होते की साईबाबांचं वारंवार दर्शन शिर्डीत होतं. त्याचं एक मूळ रूप म्हणजे तुम्ही बघू शकता समोरच साईबाबांची 24 तास लाईव्ह जे असते स्ट्रीमिंग ती चालू असते. हर एक देवस्थानात गेलात तर या सोबत तुम्हाला बाहेर नेऊया. बाहेर बघायला नेलात तर उत्कृष्ट आपले सर्व इन्फ्लुएन्सर लोक आलेले आहेत. सर्व एक कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जातं मला असं वाटतं. हां, दुसऱ्याच ठिकाणी जातं ठिकाणी आता ते परत माहिती देतात काही ना काही. देने की पूरी संस्था ने कोशिश किया है और उसी जद्दोजहद में पूरा जो स्टाफ है वो लगा हुआ है. वो देख के बहुत अच्छा लगता है. और मोस्टली पोलाइटनेस जो पोलाइटनेस है, जो अच्छे से हम्बल तरीके से वो साई भक्त को कोऑर्डिनेट करते हैं, बहुत अच्छा है. तसंच बघू शकता आता आपण इथं आलेलो आहे. पहिला आपण ऑफिसमध्ये होतो त्यांच्या, त्या ऑफिसमधून आता इथं आलेलो आहे. तसेच यांच्या संस्थांनी एक 12 बिल्डिंग आहे. प्रत्येक बिल्डिंगला ABCD असे नावं क्रमांक केलेले आहेत. आता बघू शकतात का किती मोठी बिल्डिंग आहे. आणि एका ह्याच्यात अजून वरती आपण गेलेलो नाही आहे, त्यामुळं आपल्याला माहीत नाही. आता थोड्या वेळात आपण वरती जाऊ, वरचे रूम पण दाखवू तुम्हाला. तसंच खाली बसायला वगैरे जागा पण आहे. वरतून यांची साफसफाई पण भरपूर चालते. सगळं एकदम नीटनेटकेपणा ठेवलेला आहे. आता आपण 2च मिनटात वरती जाऊ. वरती तुम्हाला रूम वगैरे दाखवू. एका फ्लोअरला किती रूम आहेत काय सगळं आपण वरती गेल्यावर बघू. आता आपण पहिल्याच ए विंगमध्ये जाऊयात, नंतर बी विंगमध्ये बघू. सेम रूम आहेत सर्वीकडे सेम सोयी आहे. सावकाश खाली बघ. बघू शकतात 3 माळ्याची बिल्डिंग आहे. हे बघा अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी लावलेले TV लाईव्ह दर्शन सगळ्यांना बघायला भेटतंय. प्रत्येक ठिकाणी एका बिल्डिंगमध्ये 178. बोला तुमचं नाव? माझं नाव किरण. किरण कदम ते आपल्याला सांगणार या बिल्डिंगची थोडी माहिती आणि कसं काय. एका फ्लोअरला 32 रूम आहे. असे टोटल 148 रूम आपल्याकडे आहे. बोला. एका फ्लोअरला 32 रूम आहे. अशा टोटल 128 रूम आहेत. AC रूमचे भाडे 3 माणसाला 600 रुपये. एक्स्ट्रा पर पर्सन 50 रुपये चार्ज. असं मिळून 5 लोक एका रूममध्ये राहू शकतात. मॅट्रेस वगैरे घेतलं त्याचं कसं? एक्स्ट्रा मॅट्रेसचे 50 रुपये चार्ज आहे. आणि खाय प्यायची सुविधा कशी? खाय पिण्याची सुविधा इथं बाजूला आपली नाश्ता पॅकेटसाठी एक कॅन्टीनची व्यवस्था केलेली आहे. आणि जेवणाची व्यवस्था भोजनालय आपलं तिथं आपण फ्रीची व्यवस्था असते. फ्री जेवण असतं सर.
आता आपल्याला रूम दाखवतो मी तुम्हाला. चला मग काय नाही अडचण. तिथं नाही येणार आवाज. चला रूम बघू आतमध्ये. रूम दाखवतो सर ही आपली रूम. या रूम मध्ये 3 कॉट आहे. अच्छा. ती बेडशीट, पिलो कवर आहे, चादर. एक्स्ट्रा थंडीचे दिवस असले का आपण यांना व्यवस्था करतो. अच्छा. एक्स्ट्रा ब्लँकेट वगैरे, चादर वगैरे देण्याची आपण साई भक्तांना जी आवश्यकता असते त्यानुसार आपण जग, ट्रे, मग, ग्लास, पायपुसणी त्याची सुविधा उपलब्ध करून देतो. गरम पाण्याची सोलर सिस्टम व्यवस्था आहे सर. हां, उन्हाच्या याच्यावर असतं. हां, 24 तास असतं. हां, गरम पाणी जेवढं सोलरवर जेवढं अवेलेबल होईल तेवढं मिळतं. इतर वेळेस तर थोडंसं येतं का पण कोमट पाणी येतं. टायमिंग काय असतो चेकिंगचा टायमिंग सर तुम्ही ज्या टायमिंगला येते ऑफलाईनमध्ये त्या टायमिंगपासून समजा 7 वाजता आले तर उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत. हां, किंवा मग तुम्ही ऑनलाईन जर बुकिंग केलं तर ऑनलाईन बुकिंग त्या टायमिंगपासून त्या टायमिंगपर्यंत येतं पुढचं. पहिलं 11चा स्टँडर्ड चेकआउट टाईम होता, पण परत त्याच्यामध्ये बदल केला तो भक्तांच्या या वेळेनुसार, कारण की बऱ्याचशा कंप्लिटी येत होत्या त्यामुळे तो चेंजेस केला संस्थाने. रूम आहे. हां. सगळी नाही नॉर्मलची सर 3 माणसाला 250 रुपये. एक्स्ट्रा मेंबर जर वाढला तर 50 रुपये प्रति माणूस आहे. या हिशोबाने AC मध्ये 3 माणसाला 600 रुपये. एक्स्ट्रा मेंबर वाढला प्रति माणूस 50 रुपये असं. हा जो देवस्थान आहे तो मंदिरापासून किती लांब आहे? हा मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे सर. पण इथून जाण्या येण्यासाठी बसेसची व्यवस्था केलेली आहे संस्थांनी, फ्री बस. टायमिंग नसतं सर, ती येत जात असते 10-10 मिनिटाला येत जात असते ती. इथे कुठे स्टॉप आहे का मग थांबायसाठी? इथं आपला समोर रिसेप्शन काउंटर समोर आपण स्टॉप बनवलेला आहे, तिथं थांबते बस. तिथून मग बसून जातात लोक. जेवणाची व्यवस्था तिथं रिसेप्शन काउंटर समोरच आपण तसं रिसेप्शन काउंटर वरती जेवणाची व्यवस्था आहे, पण तिथं आता काम चालू आहे आपलं. हां, त्याच्यामुळं आपण तिथं त्या पंडालमध्ये व्यवस्था केलेली आहे सध्याला आपण तात्पुरती. तसंच बघू शकता रोज डेलीचे प्रोग्राम जे होतात ते इथं साईबाबा मंदिरात इथं सगळं शेड्यूल लिहिलेलं आहे. किती वाजता उघडतो? 4:30. भोपाळी 5 वाजता, काकड आरती 5:15ला, नंतर 5:30 वाजता. हां, शिर्डी महाजे पंढरपुरी आरती 6:30 वाजता, 6:20ला होतं ॲक्च्युली. आपल्या ह्याचं टायटल सुद्धा आहे, शिर्डी म्हणजे पंढरपूर, तसं इकडे लिहिलेलं आहे. आणि आरती त्यांची असते. मग दर्शन जे सुरू होते रांगा ती 6:25 वाजेपासून चालू होते. दुपारची आरती, मग धूप आरती, पारती काहीतरी, आणि शेजारती. मग मंदिर 11:30ला बंद. पण बघायला गेलं तर 11 वाजतातच. चला या आता आपण बाहेरचे परिसर बघू शकतो आता पण या. तसंच साई भक्तांना इथे जे राहणार आहे त्यांना इथं बसायला वगैरे अशी सोय केलेली आहे चांगली, आणि तसेच बसायला वगैरे सोय केलेली आहे. तसेच हे सगळं इथून जे झाडाचा पाला वगैरे काय असत नसत ते पडलेलं असतं, कोण असं टाकून जातं, तर यांचे भक्तनिवास सगळं साफ करतात. हे बघू शकतात किती क्लीन आहे एकदम. याचा नमस्कार. आताच फिरता फिरता मला पिण्याच्या पाण्याची सोय दिसलेली. पिण्याच्या पाण्याची सोय बघा किती उत्तम केलेली आहे. मला दाखवतो मी. असं सेम असं वाटतं एंट्री गेट आहे, पण ते ॲक्च्युली एंट्री गेट नसून ते पिण्याच्या पाण्याची सोय केलेली. आपण बघू शकता या जरा, तुम्हाला दाखवतो मी पिण्याच्या पाण्याची सोय कशी आहे. भावा पिण्याच्या पाण्याची सोय एकदम उत्तम केलेली आहे सगळं. तसंच पुढेच ओपन करायचं, बाटली भरून घ्यायचं, थंड पाणी आहे रे. हां, तसंच पुढे बघू शकता लहान पोरांना खेळण्यासाठी ग्राउंड वगैरे उपलब्ध केलेले आहे इथं पण. चला आता भेटू आपण नेक्स्ट स्टॉपवर. भेटू आपण. चला
ग्राउंडचा टायमिंग मी आम्हाला आता वरती त्यांनी सांगितलं का भक्तनिवाससाठी खाली नाश्त्याची वगैरे असे छोटे मोठे स्टॉल लावलेले आहेत. तसं बघू शकता तुम्ही इथं गरजेच्या वस्तू भेटल्या जातात. तसेच इथं सुंदरसे साईबाबांच्या मूर्त्या, छोट्या पोरांचे किंवा आपल्याला ब्रेसलेट वगैरे हे ते सगळं इथं भेटून जातं. एक मस्त सुंदरशी फ्रेम पण दिसते तिथे. तसंच आता आम्ही इथं बघायला आलो. सकाळीच तुम्हाला बोलता बोलता मी बोलून गेलो असेल का इथे चहा आणि कॉफी, चहा बोललं 2 रुपयाला भेटते आणि कॉफी 3 रुपयाला भेटते, दूध पण 3 रुपयाला भेटते. बघा किती उत्तम सुविधा केलेली आहे. बघू शकता तुम्ही. मी जर खोटं बोलत असेल तर बघा इथं वरती लिहिलेलं आहे त्यांनी का किती रुपयाला काय भेटतं आणि किती रुपयाला काय भेटतं. हां, खाली टायमिंग पण दिलेलं आहे. तुमच्यासाठी आम्ही फुल आणलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. चला आताच तू पण आणलंय? मी पण आणलंय. तरी आता बघू शकतो आपण इथं स्टॉल लावलेलं आहे. आपण आता इथलं चहाची टेस्ट बघू. तसेच माझे मित्र आहे, सहपरिवार माझ्यासोबत आलेला आहे, मित्रपरिवार. तर आता त्यांना थकवा आल्यामुळं आम्ही चहा घेऊ, कॉफी घेऊ. जो जे आहे तो काय येतोय? मी चहा घेणार. तू चहा? ओके. तू काय? कॉफी. 2 कॉफी 2 चाय द्या ना. किती? 10 रुपयामध्ये आमचं काम झालेलं आहे. 2 कॉफी 2 चहा. काय नवीन? हे काय? कुपन दिलं गेलं. अच्छा, हे काय करायचं? तिकडे जायचं का? ओके. 1 लिटर. ये कॉफी है. ही कॉफी. ही पण कॉफी ना? हाँ नहीं हाँ. 2 कॉफी 2 कॉफी 2 चाय. ये आता 2 चाय. ए चाय घे रोहित. तर बॉबींनी आम्हाला खायचं. 2 चाय. 2 चाय 2 कॉफी घेतलेल्या आहेत. तर आता आपण टेस्ट करूया जरा. करा इथेच उभे राहून खाऊ. चाय की चुस्की. चाय की चुस्की. चाय की चला चुस्की उभे देते. एकत्र जरा गरम आहे. तर अशीच आमच्या प्रकारे आमची बस थोडीशी निघणार होती लवकर, म्हणून आम्ही इथे बस आलो. पुढे गेल्या. ही एक लास्ट बस राहिली म्हणून लवकर आलो. पण पटापट आलो. खूप भारी आहे. आता आपण निघूया बघा. चलो बाय. नेक्स्ट स्टॉपला भेटू. नमस्कार. तसंच आता बसमधून आम्हाला इकडं आणलं आहे साईबाबा हॉस्पिटल दाखवायला. नेक्स्ट स्टॉप हा होता. तर बघू शकता हॉस्पिटल किती मोठं आहे. आणि इथे साईबाबा ट्रस्टनी हे दिलेलं आहे, ओपन केलेलं आहे हॉस्पिटल. तर गरजू लोकांसाठी आहे. तसंच जवळपास मोफत उपचार केले जातात. प्रत्येक आजारावरती इलाज केला जातो इथे, बरोबर. तर इथे जवळपास कसं बस स्टॉप पण आहे. बस स्टॉप पण बघू शकता किती मोठं आहे. तसेच इकडे ह्या बाजूला 24 तास मेडिकल चालू आहे. ते पण साईबाबा ट्रस्टचंच आहे. बघू शकता हॉस्पिटल पण बघा किती सुविधा केलेली आहे लोकांना बसायला वगैरे. लोकांना बसायला पण आहे, इकडे पण बसायला आहे, इकडे पण बसायला आहे. खूप मोठं आहे. खूप सारे उपचार होतात. बरेच लोक उपचार करतात. तसेच काही गरजू लोक आहेत इथे, तर त्यांना ही ट्रस्ट मोफत सेवा उपलब्ध केलेली आहे. तसेच याच्याबद्दल सांगायला तर भरपूर काय आहे, पण आपण थोडक्यात सांगून संपवतो. एक नंबर बस. चलो. आम्हाला नमस्कार. नमस्कार. आम्हाला हे साई सेंटरकडून ही मोफत तिकीट मिळालेले आहे. बघू शकता तुम्ही. तसंच एकावरती 2 जण जाऊ शकतात. तसेच आम्ही 2 आहेत, 4. आता ऑडिटोरियमला आलो आहे. ऑडिटोरियमला आलेलो आहे. हम शिमारू भक्ति हमारी यूट्यूब चैनल है, 1.3 करोड़ सब्सक्राइबर्स है. तो हम डेली इसमें कंटेंट क्रिएट करते हैं और हमारा मैं शुक्रिया अदा करता हूँ मनी लाल भाई साहब का, जिनकी वजह से मैं आपके बीच में आया. और मेरी बहन
गीतांजलि राव, मैं उनको भी स्टेज पे बुलाना चाहूँगा। प्लीज़ आइए दीदी 1 मिनट के लिए। आइए दीदी, हम लोग गाने में बात करते रहते घर पे साथ में। थैंक यू सो मच। और हमारे सचिन भाऊ साहब नमस्कार, और प्लीज़ मेरा स्वागत करिए। ऐसे वक्त चाहिए। मैं आपको एक बात बताना चाहता हूँ, शाहिद भाई के जो पापा हैं वो रफ़ी साहब के साथ उन्होंने गाया हुआ है, और इनका जो शाहिद नाम है ये रफ़ी साहब ने स्वयं रखा हुआ है। मतलब कितने बड़े विभूति के साथ जिन्होंने काम किया, जिनके परिवार ने, ऐसे लोगों का काम आज उनकी कला देखना हम सबके लिए बड़ा भाग्यशाली दिन है। जोरदार तालियों के साथ शाहिद भालिया जी का हम स्वागत करते हैं। ये सारी दुनिया घूमते हैं कलाकार, लेकिन इनको प्ले बटन भेटलेलं आहे आतमध्ये काही झाल्यावर। आता तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवतो कसं आहे। असं आहे प्ले बटन उत्कृष्ट आणि ह्याच्या पाठी अगर बघायला गेलं तर हे जे साईड आहे ना तिथे लाईट लागते, त्याचं कनेक्शन दिलंय ह्या बाजूला। एकदम मस्त बटन आहे, आवडलं आपल्याला। बॉबी बघतोय कसं ना, चांगलं आहे, मस्त क्वालिटी आहे। आता ते होते ना, ते बोलले की याच्यापेक्षा भारी करू पुढच्या वर्षी, याच्यापेक्षा भारी करू आपण पुढच्या वर्षी। आता पुढच्या वर्षी पण बोलावे साईबाबांनी, एवढंच। चला आता घरी निघूया, भेटू आपण पुढच्या कुठल्या व्हिडिओमध्ये। आणि अगर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय, टेक केअर, पीस आउट।